हॅलो फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण रचना शरीरचा संधी शरीर हा टॉपिक बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS संदर्भात काउन्सिलिंगपासून ते BMS ऑल प्रोफेशनल इयरपर्यंतचे सर्व काही माहिती मिळणार आहे. ओके. त्यानंतर ज्यांना कोणालाही जर नोट्स पाहिजे असतील फर्स्ट इयरचे त्यांनी मला खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सॲपवर. त्यांना नोट्स हे तिथे अवेलेबल होऊन जातील. ओके. बघा आता बराच गॅप आलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट इयरचे व्हिडिओ लेक्चर्स मी थोड्या वेळासाठी स्टॉप केले होते कारण माझी स्वतःचीच युनिव्हर्सिटी चालू होती एक्झाम. ओके. आता आपण नॉनस्टॉप फर्स्ट इयर कंप्लीट करणार आहोत. ओके. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवर रोज हे व्हिडिओ येत राहणार आहेत. ओके. बघा आता संधी शरीर आपण याआधी अस्थि शरीर बघितलेलं आहे. ओके. अस्थि म्हणजे काय तर बोन्स. ठीक आहे. तसंच संधी म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये संधी हे जे आपले काही जॉईंट्स असतात. ओके. त्यांना इथे संबोधित करून म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सर्वात फर्स्ट त्याची व्याख्या काय आहे. याची व्याख्या काय आहे. येन अस्थि पर्वणी वा संयोजते संधिबंधे स अवयव विशेषः संधी इति उच्यते. ओके. बघा आता ही जी व्याख्या आहे, आता जो श्लोक आहे हा तुम्ही पाठ करायला पाहिजे. ठीक आहे, कारण जर आपल्याला पेपरमध्ये आला क्वेश्चन संधी एक्सप्लेन करा. ठीक आहे. आपल्याला हा तिथे लिहिता आल्याला पाहिजे. एकच लाईनचा श्लोक आहे, जास्तीत जास्त 2 लाईन भरतील. ठीक आहे. त्याचा रेफरन्स काय आहे, सुश्रुत शारीस्थान 7वा अध्याय 14वा श्लोक. ओके. आणि सगळ्यात सोपा जर श्लोक जर तुम्हाला पाहिजेच असेल तर हा आहे. अस्थि संयोग स्थानम संधी. 2 अस्थींना जिथे संयोग होतो त्यालाच आपण संधी म्हणतो. राईट. जॉईंट्स म्हणजे काय तर 2 बोन्स एकत्र जिथे दिसतात आपल्याला. राईट. जसं आपल्या एल्बो जॉईंट आहे, इथे जॉईंट असतात. ठीक आहे. रिस्ट जॉईंट असतात. दॅट्स वाय संधी म्हणजे काय की अस्थि संयोग स्थानम संधी. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा 2 किंवा अधिक अस्थिपर्व संधिबंधनाच्या सहाय्याने एकत्र येतात त्याला संधी म्हणतात. राईट. कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. ओके. तर आता बघा, आता इथे जे आहे जो संधीची जी जागा असते, ओके, जे काही जॉईंट्स असतात. राईट. तिथे कफदोष हा तिथे स्थित असतो. राईट. आपण कफदोष देखील बघणार आहोत क्रिया शरीरमध्ये. ठीक आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहेत. त्याच्यानंतर जे काही बाकी आहे आपण सर्व कव्हर करणार आहोत. ओके. कफदोष म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती झालेलं असेल. कफदोष म्हणजे जो स्निग्ध गुणाचा आहे, गुरुगुणाचा आहे. राईट. जो लवचिकता फ्लेक्झिबल असतो. राईट. बघा आता 2 संधी, सपोज 2 जर बोन्स आपले एकत्र आले तर तिथे फ्रिक्शन होणार, कारण ते स्ट्रॉंग आहे आणि ते खरखरीत असतात. राईट. पण तिथे जर कफदोष असला तर तो काय करेल, त्यांचं मूवमेंट इझी करेल, तिथे त्यांचं फ्रिक्शन होऊ देणार नाही, म्हणून तिथे कफदोष हा असतो. ठीक आहे. बघा आता इथे कोणता कफदोष असतो तर श्लेषक कफ संधी स्थानी स्थित असतो. हा कफदोषाचा एक टाईप आहे. ओके. नंतर काय आहे तर आकाश आणि वायू, महाभूत आणि पृथ्वी हे तिथे असतात. बघा संधीच्या ठिकाणी आकाश, वायू आणि पृथ्वी असते. आकाश का तर संधीमध्ये गॅप असतो, पोकळी असते म्हणून आकाश. ठीक आहे. वायू का बरं, कारण जे काही बोन्स असतात त्याच्यामध्ये वायू हा तिथे ये जा करत असतो त्यामुळे. आणि पृथ्वी का तर तिथे बोन्स आहेत आणि बोन्स हे त्यांचं वजन असतं, त्यांचे पृथ्वी महाभूत त्याच्यात असतो म्हणून पृथ्वी महाभूत तिथे येतात. राईट. त्यानंतर काय मांस धातूचा क्षय होतो आणि स्रोतस काय आहे ते मज्जावह स्रोतस, कारण बोन्समध्ये मज्जा असते. राईट. त्यामुळे इथे स्रोतस कोणते, मज्जावह स्रोतस. ठीक आहे. तर आता संधीचे टाईप्स, आता हे मेन आहे कारण पेपरमध्ये तुम्हाला असं विचारू शकतात की संधीचे प्रकार एक्सप्लेन करा, 5 मार्काला SAQ. ओके. मग आता आपल्याला ते कसं करायचं आहे, तर संधीचे मेन 2 टाईप्स आहेत. ओके. लक्षात ठेवा MCQसाठी संधीचे किती टाईप्स आहे, 2. फर्स्ट आहे गतिसापेक्ष आणि सेकंड आहे रचनासापेक्ष. ठीक आहे. हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्सनुसार या त्याचे टाईप्स पडतात. तर गतिसापेक्ष जर आपण बघितलं जर तुम्हाला MCQ आला की गतिसापेक्ष संधीचे किती प्रकार असतात, मग तुम्ही किती लिहिसान, 8 लिहिणार नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत, चेष्टावंत संधी आणि स्थिर संधी. चेष्टावंत म्हणजे काय तर मूव्हेबल, जे संधी हालचाल करू शकतात, जसं की रिस्ट जॉईंट, अँकल जॉईंट. राईट.
पण स्थिर संधी जे संधी हालचाल करू शकत नाही, जसं की आपल्या इथे स्कलमध्ये जसे सूचर्स असतात तर ते हालचाल करू शकतात का जास्त? नाही. सो इथे तुम्ही एक्झाम्पल असे लिहू शकता, राईट. मग सेकंड तुम्हाला त्याच्यानंतर लिहायचं आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्सनुसार की रचना सापेक्ष म्हणजे बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर. ठीक आहे, हे काय होतं बेस्ड ऑन देअर मुवमेंट आणि हे आहे बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर. तर याचा श्लोक आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हा तिथे लिहावा लागतो. कोणता आहे? त एते संधयोः अष्टविधा, म्हणजे तिथे 8 संधी आहेत रचना सापेक्षमध्ये. ते कोणकोणते आहेत तेच लिहायचं आहे. म्हणजे ज्या संधी तुम्ही पाठ करणार आहेत 8 प्रकार तेच तुम्हाला तिथे मांडायचं आहे. श्लोक इझी आहे बघा. कोर उलुखल सामुद्र प्रतरतुंड सेवनी वायस्तुंड मंडल शंखावरचा. हे जे 8 आहेत हे इथे रचना सापेक्ष संधी सांगितलेले आहे. सुश्रुत स्वादिष्ठान, राईट. सो आता याचे टोटल 8 प्रकार आहेत, ते आपण एक एक करून बघूया. ठीक आहे. सो आता इथे प्रकार आहे आणि उदाहरण सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी, राईट. सो सर्वात फर्स्ट आहे कोर संधी. ठीक आहे, आता याचा श्लोक काय आहे? कोरो नाम गर्तस्त दा कृतयः कोरा कोरह कलिका तदा कृतयः इत्यान्नी. म्हणजे काय तर बघा की बिजागिरी किंवा दरवाजाचा कब्जाप्रमाणे जो संधी असतो त्याला कोर संधी म्हणतात. म्हणजे कोर संधी म्हणजे जर आपण मॉडर्नशी रिलेट केलं तर हिंज जॉईंट तुम्ही बघितला असेल की बघा दरवाजा असतो, राईट. सो दरवाजाला इथे एक जॉईंट असतो की त्याने फक्त तो मागे पुढे होऊ शकतो, राईट. फक्त 90 डिग्रीजमध्ये तो तिथे फिरू शकतो, बरोबर. तो त्याच्यापेक्षा जास्त एक्सटेंड होऊ शकतो का? नाही. सो तसंच इथे आहे की बघा हिंज जॉईंट आपण जे म्हणतो, जसं की व्रिस्ट आहे. आता माझी व्रिस्ट फक्त मागे किंवा पुढे होऊ शकते, राईट. याच्याहून खाली जाऊ शकत नाही किंवा याच्याहून इथे जाऊ शकत, राईट. सो तेच आहे. परत आपला नी जॉईंट, ठीक आहे. नंतर आपला अँकल जॉईंट असतो, कुरपर म्हणजे एल्बो जॉईंट, हा कोणता आहे? हिंज जॉईंट. सो हे लक्षात ठेवा बघा. उदाहरणं लक्षात राहिले की तुम्हाला तिथे समजून जाईल की कोणती संधी कोणता आहे. तर बघा असं लक्षात ठेवू शकता की बघा बेसिक कॉमन उदाहरण लक्षात ठेवायचं. एल्बो जॉईंट इज इक्वल्स टू कोर संधी. ठीक आहे, म्हणजे ती फक्त तिचं रोटेशन जास्त होणार नाही. ठीक आहे, दरवाजाप्रमाणे, राईट. त्यानंतर आहे उलुखल संधी. आता उलुखल म्हणजे काय तर बॉल अँड सॉकेट संधी. बघा उलुखल तुम्ही ऐकलं असेल, आपण उखळ असते बघा ज्याच्यामध्ये ते मिरच्या किंवा काही धान्य असे कुटतात, राईट. बघा आधीच्या काळात कुटत होते. सो तेच आहे तर बेसिकली काय तर उलुखल तंडूल कंडनोपयोगी. तेच आहे की बघा या संधीचा एक भाग उखळाप्रमाणे असतो खोलगट आणि दुसरा भाग त्यात बसेल इतका लांबट असतो. सेम बघा. आता याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट. आता यांचं जे आहे बघा, यांचं जे आहे आयुर्वेदाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या जॉईंटला काय म्हणतात, की कारण MCQला असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, अंशसंधीमध्ये कोणत्या प्रकारचा संधी आहे, राईट. सो अंशसंधीमध्ये कोणती आहे तर उलुखल संधी. ठीक आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंट. सो अंशसंधीमध्ये आता आपली शोल्डर जॉईंट. सो याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, आपण 12th 11th स्टडी केला आहे की असा एक बॉल टाईप असतो बोन, राईट, त्याचा एंड, आणि तिथं असं सॉकेटप्रमाणे ते असं त्याच्यात फिट होतं, राईट. सो तसाच आणि हा मुवेबल असतो. ठीक आहे. सो याचंच इथं लिहिलं आहे की उलुखल जी उखळ असते त्याच्यामध्ये आणि त्याचा जो हे असतो ज्याने आपण त्याला कुटतो, सो त्याप्रमाणे ही संधी इथे असते. ठीक आहे, इमॅजिन करायचं आहे याच्यामध्ये बेसिकली आणि इझी आहे हे बाकीच्यापेक्षा. ठीक आहे. नंतर आहे थर्ड आहे सामुद्र संधी. तर सामुद्र संधीला काय म्हणतो बघा आपण? सिम्फॅसिस. आता याच्यामध्ये काय आहे श्लोक? सामुद्र संपुट म्हणजे काय तर संधीचा आकार हा पेटीप्रमाणे असेल. म्हणजे एक पेटी असते, सूटकेस पेटी काही म्हणू शकता. सो त्याच्यासारखं असेल जसं की अंशपीठ संधी, गुद संधी, नितंब. ठीक आहे, जे काही खालचे आपले हे आहेत, ओके, खालचे जे काही बोन्स आहेत कमरेचे, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जे काही असतं, सो ते जे बोन्स असतात त्यांचे जे जॉईंट असतात तर ते सामुद्र संधीप्रमाणे असतात, एका याच्याप्रमाणे डबीप्रमाणे. ठीक आहे, ते एकमेकात हे झालेले असतात फिट, त्यांचं जास्त तिथे हालू शकत नाही ते, राईट. देन आहे प्रतर संधी. प्रतर म्हणजे काय तर प्लेन. तर प्लेन कुठं बघा,
प्रतरती अनेन इति प्रतरो भेलकः तदा कृतयः प्रतरः. म्हणजे काय तर दोन सपाट भागांची संधी होते. आता हे कुठं असतं बघा, प्रतरण म्हणजे काय तर निसटणे किंवा घासणे. ठीक आहे बघा, ग्रीवा किंवा पृष्ठवंश. बघा, ग्रीवा किंवा पृष्ठवंश म्हणजे आपले जे काही हे असतात व्हर्टेब्रे, राईट, असे व्हर्टेब्रे असतात, राईट. सो या व्हर्टेब्राचा बेस हा फ्लॅट असतो, राईट, आणि याचा पण फ्लॅट असतो, आणि ते दोघं जॉईंट असतात एकाखाली एक, राईट. सो ते काय करतात, एकेकांना घासतातच ना. जेव्हा प्रेशर येतं तेव्हा ते असे दाबले जातात, राईट. सो जेव्हा मुवमेंट होते तेव्हा ते असे घासले जातात. सो दॅट्स वाय इथे प्रतरसंधी म्हणजे दोन सपाट भागांची संधी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे तुन्न सेवनी संधी. म्हणजे काय तर सूचर कुठे असतात, ब्रेनमध्ये असतात, राईट. ब्रेन म्हणजे आपल्या स्कलमध्ये असतात. ठीक आहे. बघा, आता तुन्न सेवनी, आता याच्यामध्येच आपल्याला दिसतं सूचर, सेवनी शिवणे, आणि सूचरमध्ये पण शिवल्यासारखे, राईट. सो हे आपल्याला लक्षात ठेवायला ट्रिक आहे बेसिक, की शेषानाचं नाम भिरे वा कृतयो निया. ठीक आहे. म्हणजे काय तर शिवण्याप्रमाणे तिथे रचना असते. म्हणजे सूचर म्हणजे आपल्या शिर कपाळच्या ज्या काही आहे, कटी कपाळच्या, ठीक आहे, तर त्या स्कलच्या जे काही जॉईंट्स आहेत त्याला सूचर म्हणतात, आणि त्याला म्हणतात तुन्न सेवनी संधी. ठीक आहे. नंतर आहे वायसतुंड. वायसतुंड म्हणजे काय तर कावळ्याच्या चोचीप्रमाणे, त्या कावळ्याची चोच अशी असते. ठीक आहे. सो ती कोणतं असतं तर टेम्परोमॅन्डिब्युलर जॉईंट. ठीक आहे. जी काही हनुसंधी असते, आपली जी काही हनुवटी असते, ठीक आहे, चीन. सो टेम्पेरोमॅन्डिब्युलर जी काही जॉईंट असतं, ओके, सो त्याला म्हणतात वायसतुंड. बघा, टेम्पेरोमॅन्डिब्युलर कुठं असते, आपल्या तोंडाला असते, राईट, आणि वायसतुंड. सो हे आपण अशी एक छोटीशी ट्रिक लावून ते लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. 7 आहे मंडल संधी. आता मंडलमध्येच इथे लिहिले की बघा गोलाकार असते, लाईक गोलाकार म्हणजे लिटरली गोल, ठीक आहे, सर्क्युलर. आता हे कुठं असतं तर कंठ, ट्रॅकियामध्ये, आईज, राईट, हृदय, क्लोम, नाडी. ठीक आहे. म्हणजे ते कसं असतं तर बघा, आपल्या इथे पण आपण बघतो आपल्या व्रिस्ट जॉईंटला तिथे पण असे हे असतात गोल गोल. जर आपण स्ट्रक्चर बघितलं स्केलेटन ते पण दिसतात. परत आपले जे कंठ आहे, राईट, सो तिथे देखील गोलप्रमाणे तिथे संधी दिसते, गोल आकाराची. ठीक आहे. सो त्याला म्हणतात मंडल संधी. ठीक आहे. नंतर आहे शंखावर्त. तर शंखावर्त म्हणजे काय तर शंखाच्या रचनेप्रमाणे असणारी संधी. तर हे कुठं असतात तर श्रोत्र म्हणजे आपल्या इयर्समध्ये असतात, आणि शृंगाटक. बघा, इयर्समध्ये तर स्मॉल असतात, तीन जे काही त्याचे ते बोन्स आहेत सर्वात स्मॉलेस्ट, राईट. सो तिथे ते जेव्हा जॉईंट होतात, सो ते एक शंखाप्रमाणे त्याचा आकार होतो असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. सो दॅट्स वाय त्याला शंखावर्त संधी असे म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं फक्त याचं एक्झाम्पल आणि त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला तिथे काही एवढं इम्पॉर्टंट नाही, आणि श्लोक जर तुमचा होत असेल एकेकाचा पाठ तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. इझी आहे. बघा, आता मेन काय आहे, संधीची संख्या किती आहे. सो आयुर्वेदाने संधीची संख्या वेगळी सांगितली आहे, आणि मॉडर्नच्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. मॉडर्ननुसार आपल्या शरीरात एकूण 206 या संधी सांगितलेल्या आहेत, राईट. ओके. सो आता संधीची संख्या किती, सुश्रुत म्हणत आहे 210, चरक म्हणत आहे 200, अष्टांग संग्रह शारीरस्थानमध्ये 210 सांगितले आहे, आणि आधुनिकनुसार 206. ठीक आहे. सो हे MCQचे पॉईंट्स आहेत, सर्व आपल्याला लक्षातच पाहिजे. याच्यापैकी कोणताही एकावर MCQ विचारू शकता. ठीक आहे. नंतर किंवा असंही विचारू शकता की संधीची संख्या सांगा, प्रश्नामध्ये येऊ शकतं. ठीक आहे. नंतर षडांगानुसार संख्या किती आहे, तर आपल्या शाखा म्हणजे आपले जे काही आर्म्स आहेत, राईट. सो त्याच्यामध्ये आहे 68, मध्य शरीर त्याच्यामध्ये आहे 59, आणि ग्रीवोर्ध्व म्हणजे आपलं जे काही बॅक साईड आहे, राईट. सो तिथे आहे 83 संधी. ठीक आहे. देन आता मर्मसंबंध काय आहे संधीशी, आपण मर्मसुद्धा बघणार आहोत पुढे. ठीक आहे. बघा, जानू कुरपर सीमंत अधिपती गुल्फमणी बंद कुकुंदर आवर्तव कृकाटिका इत्यादी संधी मर्मे आहेत. म्हणजे हे ज्यांनी जे काही हे संधी सांगितलेले आहेत, हे नाव, राईट. सो हे जे संधी आहेत तर इथे जर आघात झाला तर आपल्याला
त्या आघातामुळे खूप जास्त हानी पोहोचू शकते. म्हणजे मर्माचा अर्थ तोच असतो की आपले मेन पॉईंट, शरीरामधले एक मेन पॉईंट्स असतात काही ठिकाणी. सो तिथे सपोज आघात झाला किंवा काही डॅमेज झाला तर आपल्या पूर्ण बॉडीला त्याचा खूप हानी होऊ शकते. सो हे जे सांगितलेले आहे संधीचे नावं, सो हे जे आहे हे संधी मर्म सांगितलेले आहेत आयुर्वेदाने. ठीक आहे. आता इथे बघा प्रकार शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, राईट. सो काय आहे प्रकार इथे? कोरसंधीचं काय आहे? उदाहरण लिहायचं आहे, गुल्फ, जानू, अंगुली, मणिबंध, कुरपर, राईट. उलुखलमध्ये काय? कक्षा, वंशन, दशना. सामुद्रसंधीमध्ये काय? अंसपीठ, गुद, भग, नितंब, राईट. प्रतरसंधीमध्ये काय? ग्रीवा आणि पृष्ठवंश. तुन्नसेवनी संधीमध्ये काय? शिर, कपाल, कटिकपाल. वायस्तुंड संधीमध्ये काय आहे? उभय हनुसंधी. मंडल संधीमध्ये काय आहे? कंठ, हृदय, नेत्र, क्लोम, नाडी. शंखावर्तमध्ये काय आहे? श्रोत्र आणि शृंगाट. ठीक आहे, समजले तुम्हाला? हे सर्व तुम्ही एकदा लिहून घ्यायचे, पुस्तकातून वाचायची गरज नाही, कारण सर्व याच्यातच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला हे नोट्स पाहिजे असतील, ऑल सब्जेक्टचे सुद्धा अवेलेबल आहे फर्स्ट इयरचे, सो त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. ठीक आहे, तुम्हाला नोट्स हे मिळून जातील. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण आता आपले कंटिन्यू हे व्हिडिओ लेक्चर्स येणार आहेत. ओके, थँक्यू.